नमस्कार, मी सारिका आणि तुम्ही पाहताय पॉलिटिकल महाराष्ट्र। प्रेक्षकांनो, व्हिडिओ सुरू करण्याआधी थोडासा वेळ घेऊन एक सांगू इच्छिते की आजच्या व्हिडिओमध्ये काही नगरसेवकांची नावं घेत आहे आणि तेही एकेरी उल्लेख करून। त्यांच्या संविधानिक पदाचा आदरच आहे, मात्र त्यांच्या कृत्यासाठी हा एकेरी उल्लेख देखील कमी पडावा, त्यामुळे तुम्ही सुजाण प्रेक्षक हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहाल ही अपेक्षा आहे। कारण आता सत्तेचा माज आणि मस्तवालपणा यानं परिसीमा गाठलीये। सत्ता हातात आली की कायदा खिशात ठेवायची परवानगी मिळते का? ज्या लोकांनी मतं दिली त्याच डॉक्टरांना, नर्सना, अधिकाऱ्यांना भर दिवसा मारहाण करण्याचा अधिकार सत्ताधाऱ्यांना सत्तेनं मिळतो का? या मुजोर सत्ताधाऱ्यांचा सत्तेत बसले की माज सुरू होतो, पण याचा अर्थ असा नाही की कायदा तुमच्या बापाची जहागिरी आहे। हा व्हिडिओ पाहताना तुम्हालाही संताप येईल, कारण इथं वाद नाही, चर्चा नाही, थेट दादागिरी, माज आणि त्यातून आलेला मस्तवालपणा आहे। जनतेच्या सेवेसाठी निवडून आलेले लोक जर कायदा हातात घेऊन सरकारी कर्मचाऱ्यांवर हात उगारत असतील, तर सामान्य नागरिकांनी न्याय कोणाकडे मागायचा? कल्याण डोंबिवली महापालिकेच्या शास्त्रीनगर रुग्णालयात उपचाराला झालेल्या विलंबाच्या कारणावरून शिंदे गटाचा नगरसेवक रमेश म्हात्रे यानं महिला डॉक्टर आणि नर्सिंग कर्मचाऱ्यांशी धक्काबुक्की व मारहाण केल्याचा आरोप आहे। या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज समोर आले असून त्यामध्ये रुग्णालयातील गोंधळ आणि कर्मचाऱ्यांवर झालेल्या हल्ल्याची दृश्य दिसतायत। या घटनेनंतर अनेक महिला नर्स भावुक झाल्या आणि त्यांच्या डोळ्यात अश्रू आले। यानंतर रमेश म्हात्रेवर कारवाई तर झाली, पण सध्या त्यांना प्रकृतीचे कारण देत रुग्णालयात दाखल केले। तर डोंबिवलीतला हा प्रकार अजून ताजा असतानाच महाडमधून सुद्धा तितकीच धक्कादायक घटना समोर येते। पाणी पुरवठ्याच्या प्रश्नावरून भाजपचा नगरसेवक सूरज बामणे आणि त्याच्या कार्यकर्त्यांनी महाड नगर परिषदेचे मुख्याधिकारी संजय कोळेकर यांच्या दालनात घुसून त्यांना मारहाण केल्याचा आरोप आहे। या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून कोळेकर यांच्यावर उपचार सुरू आहेत। या घटनेनंतर नगर परिषदेतील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी तीव्र असा संताप व्यक्त करत कारवाई न झाल्यास काम बंद आंदोलनाचा इशारा दिलाय। मात्र इथे सर्वात मोठा प्रश्न एका पक्षाचा किंवा एका नगरसेवकाचा नाहीये। प्रश्न आहे सत्तेच्या अहंकाराचा। लोकप्रतिनिधी म्हणजे लोकांचे सेवक की मालक? जनतेच्या प्रश्नांसाठी आवाज उठवणं ही त्यांची जबाबदारी आहे, पण त्याच्या नावाखाली डॉक्टर, नर्स, अधिकारी किंवा कर्मचाऱ्यांवर हात उगारणं कोणत्या लोकशाहीत बसतं? ज्या जनतेनं तुम्हाला मतं दिली, विश्वास ठेवला, सत्तेपर्यंत पोहोचवलं, त्याच जनतेची सेवा करणाऱ्या डॉक्टरांना, नर्सना आणि अधिकाऱ्यांना मारहाण करून नेमका कोणता संदेश दिला जातोय? सत्तेचा वापर जनतेच्या प्रश्नांसाठी व्हायला हवा, धाक दाखवण्यासाठी नाही। कारण कायद्यापेक्षा मोठा कुणीही नाही। जर लोकप्रतिनिधीच कायदा हातात घेणार असतील, तर मग सामान्य नागरिकांनी न्यायाची अपेक्षा कोणाकडून करायची? आता हेच पहा ना, अटक झाल्यावर या म्हात्रे नावाच्या मारकुट्या नगरसेवकाच्या मने छातीत दुखायला लागले। थेट आयसीयू मध्ये दाखल केले। ज्याला ज्या डॉक्टरवर हात उचललेला तेच डॉक्टर वाचवतील आणि उपचार करतील। हा पण खरंच याच्या छातीत कळ येत असेल तर, नाहीतर ह्याचा खोटारडेपणा असेल तर डॉक्टर तसा रिपोर्ट देऊन पुन्हा जेलवारी घडवतीलच। कारण आता प्रश्न जिवंत लोकशाही विरुद्ध मस्तवाल सत्ता या संघर्षाचा आहे। तुम्हाला याबद्दल काय वाटतं? अशा मुजोर सत्ताधाऱ्यांवर काय कारवाई केली जावी हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच व्हिडिओसाठी पाहत रहा पॉलिटिकल महाराष्ट्र।